नको म्हणलं त्याला सांगा गाडी सांगितलेली रस्ता नाही सरळ छत्रपतीच आहे नुसतं. हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. मी सध्या आलेली आहे गावी आता, म्हणजे परवा दिवशीच आलोय आम्ही. थोडी दगदग झाली यायच्या दिवशी, पण खूप काही गडबड, इमोशनल झाले होते मी. रडायला पण आवरत नव्हतं, त्यामुळे ब्लॉग काय मी केला नाही. म्हणजे त्या दिवशीचं शूटिंगच घेतलं नाही, कारण सगळेजण रडत होते. म्हणजे वाटतंच ना प्रत्येकाला, एवढ्या दिवस राहिले मी, एवढं मोठं ऑपरेशन झालं आणि ती सिच्युएशन अशी होती, म्हणजे तुम्ही तर ब्लॉगमध्ये पाहिलेलंच आहे. त्यामुळे त्या दिवशी येताना काही ब्लॉग मी बनवलाच नाही, माझी इच्छा झाली नाही बनवायची, म्हणजे शूटिंग घेतलंच नव्हतं. परवा इकडं गावी आलोय, हे सुद्धा आलेले आहेत काल, म्हणजे मला भेटण्यासाठी आले त्या ऐश्वरला घेऊन. आणि आज माझी ब्लड टेस्ट आहे इथं दहिवडीमध्ये, तर दहिवडीला चाललोय, कारण गावात इथं ब्लड टेस्ट होत नाही. तर आता मी चालले दहिवडीला ब्लड टेस्टसाठी. तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. झालं काम. सायकल आबांची बघ, इकडं लावायची का पलीकडे विचार. ठीक आहे, चल. तर गाडी एका साईडला लावली ह्यानी, कारण इथं रोडवरून वाहनं जातात, सारख्या गाड्या जातात. आणि हे बघा गावाकडचं वातावरण बघा कसं आहे. पलीकडं ऊन आहे, त्यामुळे इकडं उभं राहिली मी. ही आमची गल्ली. चला ऐश्वर, नाही काय राहिलं, पाण्याची बॉटल घेतली ना. आणि हा छत्रपती मुलगा माझा ऐश्वर. बॉटल राहिली बाळा, बॉटल आणखी आण. चला सर. गावाकडचे रस्ते बघा कसे आहेत, भारी येते आहे का नाही. होय, हायवे आहे का नाही. रोड कसे आहेत गावाकडचे. आई येतो. राणंदमधून दहिवडी साधारण एक 10-12 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि तालुक्याचं ठिकाण आहे ते. त्यामुळे आता तिथंच निघालो आहे ब्लड टेस्टसाठी. आणि हे बघा आमचं छोटंसं गाव, म्हणजे माझं बालपण ज्या गावामध्ये गेलेलं आहे, दहिवडीजवळ जे राणंद गाव आहे, म्हणजे खेडेगाव आहे, असं काय फारसं सिटीसारखं नाही आहे. माझं 12वीपर्यंतचं शिक्षण याच गावामध्ये झाले आणि हे या अगोदरसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केलं होतं, म्हणजे इथल्या शाळेचं वगैरे शूटिंग घेतलं होतं ते तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. आणि हा जो रस्ता जातो, हा जातो मारुती मंदिराकडे आणि सरळ हा रस्ता जातो शाळेकडे. आणि या साईडला जो रस्ता जातो तो दहिवडीला जातो. आत्ता इकडे गावाकडे फारसं कोणी राहत नाही, जास्त करून पुण्यालाच राहतात. कधीतरी एखाद्या दिवशी गावाकडे येतात. मग मला जास्त करून पुण्यापेक्षा गावीच करमतं, म्हणजे इकडं राणंदलाच करमतं. पुण्यामध्ये पण करमतं, पण एवढं फारसं नाही करमत. इथे कसं गावाकडे जरा बरं वाटतं, वातावरण पण खूप छान असतं आणि करमून जातं गावाकडे. जवळचं अंतर असल्यामुळे गाडीवरच निघालो आहे, कारण फारसं काही लांब नाही आहे. आणि त्रास होऊ नये म्हणून बेल्ट वगैरे बांधला आहे मी. आणि एकदम स्लोमध्ये चाललो आहे, का तर रस्ते एवढे खराब आहेत, त्यामुळे एकदम हळूहळू गाडी हे घ्यायला लागलेत, का तर हादऱ्याने वगैरे त्रास होऊ नये म्हणून. पण खरं सांगू का, 2 व्हीलरवरती प्रवास करायला खरंच खूप छान वाटतं, म्हणजे मला तर आवडतं, भारी वाटतं एकदम. तरी आलेला आहे शेवरी गावात. 2-3 छोट्या मोठ्या वाड्या वस्त्या गेल्यानंतर शेवरी गाव येतं. हे सुद्धा छोटंसंच गाव आहे. भाग्यश्रीच्या लग्नाच्या वेळेस आम्ही इथं राहिलो होतो राणंदमध्ये, म्हणजे तिचं लग्न इथून जवळपास एक कार्यालय आहे, आता पुढे तुम्हाला दाखवते ते कार्यालय, येईलच थोड्या वेळात. तर तिथं लग्न झालं होतं आणि तेव्हा मात्र आम्ही इथं राणंदला थांबलो होतो. त्याच्यानंतर जवळपास आता 4-5 महिन्यानंतर आत्ता थांबलो आहे. आणि हे पहा उजव्या साईडला हे जे दिसते, तर या कार्यालयामध्ये भाग्यश्रीचं लग्न झालं होतं आणि ते व्हिडिओसुद्धा तुमच्याबरोबर शेअर केलेत मी, लग्नाचे व्हिडिओ. आणि खरंच खूप छान प्रतिसाद दिला आहे त्यालासुद्धा सर्वांनी. जे कोणी चॅनलवरती नवीन असाल आणि त्यांनी जरी ते पाहिले नसतील तर नक्की पहा. जर तुम्हाला माझे ब्लॉग पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आता थोड्या अंतर पार केल्यानंतर आता हे आलेलं आहे दहिवडी. आणि दहिवडीचं हे खालचं स्टँड आहे, म्हणजे राणंदला, शिवरीला, मारडीला इथूनच गाड्या जातात. तर हे खालचं स्टँड आहे. आणि लेफ्ट साईडला जो रोड जातो तो गोंदवलेला जातो, महाराजांचे गोंदवले. आणि हा जो रोड आहे राईट साईडला, हा सरळ दहिवडीला वरच्या स्टँडला, म्हणजे जे मेन स्टँड आहे
त्या स्टँडवरती जातो. इकडं उजव्या बाजूला एक कॉलेज आहे, त्यानंतर पुढे एक रोड जातो, तिथे पण मोठं कॉलेज आहे साता रोडला. पहिलं ना दहिवडीला म्हणजे सारखं कामानिमित्त दहिवडीला यावं लागायचं. राणांमध्ये तर काय बाजार भरतच नव्हता, त्यामुळे दर सोमवारी दहिवडीचा बाजार असायचा आणि बाजारला पण भरपूर गावचे लोक यायची. पण आत्ता काय झाले की आत्ता राणांमध्ये सुद्धा बाजार भरतो. त्यानंतर दवाखान्यासाठी सुद्धा सारखं दहिवडीला यावं लागत होतं, पण आता राणांमध्ये सुद्धा 2-3 दवाखाने झालेले आहेत. नंतर मेडिकलसुद्धा झाले. या अगोदर मला वाटते मेडिकल नव्हतं तिथं, मेडिकलसाठी सुद्धा दहिवडीला सारखं यावं लागायचं. पण आता पहिल्यापेक्षा राणांमध्ये बऱ्याच सुधारणा झालेत. आता आलोय आता हॉस्पिटलमध्ये. लावा की इथंच. नाही नाही चढावं नाही. ब्लड टेस्ट झाली आताच. नको शूटिंग आतमधलं काय शूटिंग घेतलं नाही मी, कारण फर्स्ट टाईम या हॉस्पिटलमध्ये आलो आहे. त्यामुळे कसं आहे अलाउड करतात का नाही म्हणून डॉक्टरांना पण काय विचारलं नाही आम्ही. पटकन ब्लड टेस्ट केली आणि आता निघालो आहे. जरासं थांबा म्हटलेत, एक अर्धा तास तरी लागेल. हां थांबा म्हटलेत. मग आतमध्ये कुठं थांबायचं, इथं बाहेर बसतो झाडाखाली बसायचं. नॅचरल हवा. आयशुर बसला इथं. हॉस्पिटलमध्ये नाही थांबू वाटत जास्त वेळ. आयशू बसलाय की इथं. माझ्या मम्मीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आयशूर लाजाळू झालेले नाही, बोलत नाही आहे का नाही. थांबा तर थोडा वेळ बसतो. गार अशी झाडाची सावली, इथं थोडा वेळ बसतो. आणि इथं बाजूला एक मंदिर आहे, तिथं जाऊया की पाया पडून. हां पडून ये की. हा रोड पुण्याला जातो. जेजुरी, लोणंद, पुणे. फलटण, जेजुरी, लोणंद, पुणे. मध्ये एक घाट असतो. हां तेच की मोगऱ्यावरनं खिशात आहे ना. अहो हे असू दे की पडला आता, असू दे. असं धरून तर बस ना. असं का? मातीत धरून बस मस्त. असू दे, जाऊ दे. धरून बस. आता नाही येत ब्लड असं बाहेर. एवढं काय तेवढं इंजेक्शन केलं असं नुसतं धरून बस. असं पकडू ठीक आहे. अरे इथं दिसून येत नसते बाबा. नाही दिसत बाळा. ते त्याने थोड्या वेळ असं पकडा म्हणले होते. ते कापून औषध लावलेलं असतं ना काहीतरी, ते ब्लड असं जास्त बाहेर येऊ नये म्हणून आहे का नाही. लगेच थांबते. गाडी घेऊन द्या. होय लेकाला द्या गाडी घेऊन. आता कसली गाडी पाहिजे. इलेक्ट्रॉनिक घेऊन द्या. बघितलं तर सरळ डर्ट बाईकच घ्या. बघा लोक आता बाईक मागायला लागलाय. अगोदरच मागतो. आता 6वीला आहे कुठं. कसली बाईक घ्यायची बाळा. पासून 4थी पासून गाडी मागतोय. पण मला चालवायला येत नव्हते त्यावेळेस. हसतोय. ब्लडचे रिपोर्ट येईपर्यंत असाच टाइमपास काहीतरी आम्हाला केला पाहिजे. तर टाइमपास करायचा, बोलत बसायचा. बोलत बसायचं, गप्पा मारत. काय तेच की. ऐश्वरला कुठं करमत नाही. ऐश्वरला इथं जर म्हटलं इथल्या एक राऊंड मारून येईल गाडी. बरं थांबा, आता गाडीचा प्रश्न सोडवा. बाईक घेऊन द्या म्हणतोय. काय करणार बाळा बाईक घेऊन. काय तूच म्हणते क्लबला घालाय क्रिकेटच्या, मग या जा कुठं. वा. इलेक्ट्रॉनिकच पाहिजे ना, हां कारण पेट्रोल परवडायचं नाही. हां म्हणून इलेक्ट्रॉनिक. मग काय आठवडी पंढरपूर करणार का. अकॅडमी तिकडेच आहेत ना. पंढरपूरला आहे आणि एक सांगोला. हां त्याला लायसन्स पण नाही लागत आहे ना. नाही लागत. नाही लागत इलेक्ट्रॉनिक गाडीला. कसं काय. ते आता ती ह्यांची नाही का आपल्या त्या कटरेची गाडी, ग्रीन गाडी आहे, त्याला लायसन्स रजिस्ट्रेशन लायसन्सची काहीच गरज नाही. ओम चालवतो की. त्याला एक दिलं का नाही, आठवडीला रोज येऊन जाऊन केलं तर बस आहे. नाही नाही एका चार्ज. घ्या टाइमपास. चला आम्ही जाऊ ना. बाबूची फरमाईश. खरे शेंगदाणे आणा पाहिजे ते बघू ना. आणा. टाइमपास होतोय तेवढं. सोर आले एकच आणा. मी जेवले एवढं पोट भरून मी तर खाणार नाही. सोर आलंय लक्ष. बरं येऊ दे. होय हो त्याच्या पुरता आणा. मला तर नको आहे. पोट भरून जेवले मी. खारे शेंगदाणे, खारे शेंगदाणे. असे काही झाले जरा. खारे मोरे शेंगदाणे. मोरे. आहो नको मला. जेवले मी. मम्मी तिकड घेऊ दे की शेंगदाणे.
असं खायचं असतं शेंगदाणा. मी शिकवतो बघ आपल्या व्ह्यूअर्स. छान दिसतोय ते. हां काहीतरी म्हणलं ना मला नाही न कशाला काय म्हणतो म्हणू नको बास त्याला द्या. बाबू तुला जास्ती मम्मा आवडते का डॅडी? काय प्रश्न मला आमचं बाल जरा आवडतं. नाही नाही मम्मा डॅडी पैकी कोण आवडतं? मामा नाही मम्मा कडक स्वभाव आहे. डॅडी म्हणाल तसं लाड अरे, करते. पण मामा कडक का असते पोराला एक वळण लागावं तसं बाप डॅडी नुसतं लाडाने येडत करून ठेवलं आहे ना. कोण मला आवडतं? दोघं आवडते. दोघं आवडतं. नको आहो मला नको नको. धरा तुम्हीच खावा त्याला द्या. धरा हा बघून खा एकाला खराब असते. त्याला काय नाही आपण. झाला आमचा टाइमपास तेवढं शेंगदाणे. लाल रिपोर्ट पण आले असतील. मालकांना कशा हसायला आले की डॅडी रिपोर्ट घेऊन आले रिपोर्ट्स. आले का? तर मी आता काय करतो माहिती आहे का, हां ते डॉक्टर नाही ना व्हॉट्सअपवर फोटोज पाठवतो. दत्तांना पण पाठवतो आणि डॉक्टरना पण पाठवतो. बरं मग ते बघू काय म्हणतात किती MGची गोळी घ्यायची काय घ्यायची. ठीक आहे. हां तुला बघा चला ऐश्वर तू घेतोय गाडी? नको 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 आहो त्याला. चला आता आम्ही निघालो. हां आठवली हां ठेवा आता. चालू कशी चावीस काय रिपोर्ट ठेवू द्या. तर आता घरी निघालोय आम्ही. बघायचं. रिपोर्ट्स पाठवले डॉक्टरांना पण डॉक्टरांनी काय अजून पाहिले नाहीत त्यामुळे बघू पाठवून तर ठेवलेत. चला आता. ऐश्वर्य दोघांची सारखी कॉमेडी चालूच असते. दुपारची वेळ झाली आणि ऊन एवढं कडक पडले. उन्हाचा तडाखा जास्त जाणवायला लागलाय. रिपोर्ट पाहिल्यानंतर आता डॉक्टर काय सांगतील याचा विचार माझ्या मनामध्ये चालूच होता. कारण कधी रक्त पातळ होतं तर कधी घट्ट होतं आणि त्यानुसार गोळीमध्ये बदल केला जातो. तर आता बघूया काय सांगते डॉक्टर ते. तरी पथ्य वगैरे मी व्यवस्थित पाळते पण माझ्या शरीराला गोळी सूट होईपर्यंत जरासं टेन्शन आहे. आणि जास्त पण रक्त घट्ट झालेलं पण शरीराला धोका आहे असं डॉक्टर बोलतात. त्यामुळे रक्त पातळ होण्याची गोळी मला आठवणीने न चुकता रोज घ्यावी लागते. आणि या नोटवरतीच आजचा व्लॉग मी इथंच थांबवते. लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा व्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, मजेत राहा. धन्यवाद.